नमस्कार मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपण एक 4 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता इफिकॉनचा. तर मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या की इफिकॉन कुठल्या कंपनीचं आहे, तर तुमच्या दुकानचं नाव कुठे आहे किंवा पत्ता कुठे आहे. तर मित्रांनो, आपली कुठलीही दुकान नाही, आपले कृषी सेवा केंद्र बी नाही. आपण एक शेतकऱ्यांना सहकार्याची भावनेच्या हिशोबाने आपण हे मार्गदर्शन करत असतो आपल्या बागेतून, आपल्या प्लॉटमधून किंवा शेतकरी बांधवाच्या मित्राच्या प्लॉटमधून. आणि मित्रांनो, आपण कुठलाही कन्सल्टंट वगैरे कुठलाही नाही, तुमच्यातलाच मी एक शेतकरी. सगळ्यात मोठं हे समजून घ्या मित्रांनो. इफिकॉन हे BASF कंपनीचं औषध आहे. हे 2 वर्षापासून नवीन आलेलं आहे. आपण जसं नवीन आलं तसं आपण वापरतो. टरबुजामधला जो चिकट मावा त्याच्यासाठी वापरतो, डाळिंबातला वरचा चिकट मावा त्यासाठी वापरतो. आपण जे टेन्झर, कॅब्रिटॉप, मिरॉन्जन ज्या कंपनीचं औषध वापरतो, त्यांचं हे इफिकॉन औषध आहे. आणि मित्रांनो, याच्यात कुठल्याही प्रकारचे कुठल्याही कंपनीचं आपण प्रोडक्शन किंवा कुठलीही जाहिरात करत नाही. जे चांगलं आहे, ज्याचे रिझल्ट येतात, आपण ते शेतकरी बांधवांना सुचवतो फक्त. अशा पद्धतीचा विषय आहे आपला. आणि मित्रांनो, इफिकॉननी हा मावा 40 दिवस जातो म्हणजे जातो. त्याचे आपण हजार हजार वेळेस स्प्रे केलेले, आणि जे आपण व्हिडिओ मार्फत जे कॉम्बिनेशन टाकतो शेतकरी बांधवांना, तर त्याचं आपण हजार हजार वेळेस त्याचं आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये आपण मारलेले. त्यानंतर आपण ते रिझल्ट घेऊन मित्रांना किंवा शेतकरी मित्रांना सुचवतो किंवा आपलं व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीचं काम आपण करतोय मित्रांनो. कुठल्याही प्रकारचे कुठल्याही शेतकऱ्याकडून आपण एकही रुपया घेत नाही. 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापासून आपण हेच काम करत होतो. कधी कुठल्या शेतकऱ्याचं पेट्रोल वगैरे कधी घेतलं नाही. आपल्या घरातलं पेट्रोल टाकून आपण ते शेतकऱ्याच्या बांधावर जात असतो. निस्वार्थ आपण अशी सेवा करतोय फक्त. आणि आता तीच सेवा फक्त आपण एक महिन्यापासून चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलच्या मार्फत आपण तुम्हाला आणि शेतकरी मित्रांना सांगतोय की आपल्या शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही नाही हो, म्हणून आपण या पद्धतीने थोडंसं काम करतोय मित्रांनो. मित्रांनो, आपण ही आता आपली बघू शकता, ही 4 एकर डाळिंब बाग आहे. ही 4 एकर डाळिंब बाग आहे. तर हे 13 बाय 8 अंतर आहे आपल्या या बागेचं. आणि आपण आता त्याला फवारणी करताना मर्जर आणि इफिकॉनचे करू राहिलो. तर मर्जरने आपलं काय होणार, डाग किंवा डाउनी या प्रकारचे जे पानावरती जे स्पॉट पडलेले त्याचं पूर्ण नियंत्रण भेटणार आहे. आणि मर्जरनी मॅग्नीच्या जास्तचा पुरवठा होणार आहे बागेला, आणि प्लॉट आपापच हिरवा होणार आहे. असे सुंदर असे मर्जरचे रिझल्ट आहे. आणि इफिकॉनचा तर एकदम छान रिझल्ट आहे. तुम्ही आपण आता आम्ही आपल्या बागेवरती दुसरी बी फवारणी 2-2, 3-3 हात झाली. पण ते 4-8 दिवस झाले का ती फवारणी परत घ्यावं लागेल. पण इफिकॉनने चांगला असा रिझल्ट मिळतो म्हणून आपण इफिकॉनची फवारणी घेतो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.